नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आपण जे काही शेतकरी मित्र असतील त्यांना माहीत आहे की हे आपण काय करतोय ती. मित्रांनो, ज्याला माहीत नाही त्याला सांगण्यात येते की आपण हे आता एक कैरी आहे, आंब्याच्या झाडाला ज्या कैरी येत असतात ती कैरी आपण तोडून आणली आहे आणि त्याचं आपण लोणचं बनवतो. आता लोणचं काही ठिकाणी लोणचं म्हणतात, काही ठिकाणी फुटं म्हणतात, काही ठिकाणी खारणी म्हणतात. तर आमच्या इकडे त्याला लोणचंच म्हणतात. काही भागामध्ये अशी अनेक प्रकारच्याला नावे असतात. तर आपण याला फोडून याच्यामध्ये आपण जे काय हे असतंय लोणचं बनवताना त्यामध्ये लसूण, मोहरी असेल आणि नमक असेल, त्यामध्ये हळद, अशा प्रकारचं आपण त्यामध्ये मिक्स करून आपण ठेवावं लागतं आणि जेवण करताना 12 महिने आपल्याला याचा उपयोग जेवणामध्ये मिक्स करून खाण्यासाठी होऊ शकतो. तर ही आहे मेथी, तर ही आहे मोहरी, हे नमक, हे हल्दी पावडर आणि हे लोणचे मसाला. तर याला ना मोहरी आणि मेथी आणि पुन्हा थोड्याशा मिरच्या हे भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये काढून किंवा मग आपलं पाट्यावर बारीक करून मिक्स करायचं. आणि हे पहा, हे लसण. तर एवढ्या वस्तू लागतात लोणचे करायला. तर अशा प्रकारे आपण मेथी भाजून घेतलेली आहे. तर इथं मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आता मोहरी राहिलेली. साहित्य भाजून घेतलेलं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत. हे पहा, आपण आता मिरची टाकून घेतलेली याच्यात, ती थोडी बारीक करून घेणार आहे. हे पहा, आता मोहरी टाकून घेऊ. तर याच्यात आता बारीक करण्यासाठी मोहरी टाकून घेतलेली आहे. तर आपण आता मोहरी घेऊ. हे पहा, यात आता मेथी टाकलेली, मेथी घेऊ एकदा बारीक करून.
आपलं तेल मिक्स करायचं राहिलेलं आहे, तेल आपण दुसऱ्या दिवशी टाकत असतो त्याच्यामध्ये, जेणेकरून हे लोणचं आहे तेलामुळे खराब होत नाही आणि त्याच्यामध्ये निबरपणा जास्त येतो, लवचिकपणा जास्त राहत नाही. म्हणून आता आपण पुन्हा लोणचं बनवलं आहे, तर त्याची टेस्ट कशी आहे तर आपण ते पाहणार आहोत. तर चला बघूया. अप्रतिम टेस्ट आहे, अतिशय खूप सुंदर अशी चव आहे, टेस्टेड आहे खूप. एकच ग्लास खाल्ला पण पूर्ण तोंडाला पाणी सुटलेलं असेल, मला खात्री तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल. पण ठीक आहे, मलाही खायचं असेल तर नक्की या लोणचं खाण्यासाठी. आणि कुणी कुणी लोणचं बनवले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एवढं माझ्या तोंडाला पाणी सुटतं आहे की मला बोलता सुद्धा आहे ना, एवढी टेस्टेड आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं लोणचं बनवलं ते, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पाहू शकता रणवीरला सुद्धा खाऊ वाटलंय लोणचं पाहून. ठीक आहे रणवीर, सांग बरं कसं झालंय लोणचं. कसं काय झालंय सांग, त्यांना सांग कसं लोणचं झालंय, सांग त्यांना कसं झालंय. एक नंबर झालंय, एक नंबर. मग ते एक नंबर लोणचं झालेलं आहे, खूप सुंदर असं. चव कशी आहे त्याची त्यांना सांग, चव कशी आहे, कशी आहे सांग ना त्यांना. चांगलं लागतंय, कसं लागतंय सांग ना. चांगलं लागतं म्हणतो तो सुद्धा. नक्की सांगा. ठरवलेलं आहे ते आपण दुसऱ्या लोणच्यामध्ये काय करावं आणि ह्या लोणच्यामध्ये आपण त्याच्यावर टिकणार आहोत. कसं वाटलं व्हिडिओ नक्की आम्हाला. ठीक आहे, बाय.